घेऊन आला तो शुभम, स्ट्राईकला तो यश आणि नॉन स्ट्राईकला जय. काय करतो पाहूया. सुंदर पाहूया कसा होतो. आणि आता मात्र रनिंग ठेव. बरोबर आहे. शांत खेळ, शांत खेळ. धाव संख्येत बरोबर धाव संख्येत 1 चेंडू 3 धावा. शुभमचा दुसरा शिवाचा चेंडू जयसाठी पाहूया कशामध्ये खेळतो. छोटा बकेट वाला धमाका. आणि आता मात्र यश स्ट्राईकला येतोय. शुभमचा पुढचा चेंडू काय होतोय. सेलिब्रेशन होतंय. धाव संख्येत भर होते. धाव संख्येत 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2ला सहा दे, 2ला सहा दे. शॉट चल. धाव बरोबर आहे. 3 आहे. यानंतर होणारा सामना साई 11 विरुद्ध श्री केदारनाथ. श्री केदारनाथ प्रसन्न सावडे बोरेकरवाडी. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी पहिल्यांच्या उजव्या साईडला होते. श्री केदारनाथ प्रसन्न सावडे बोरेकरवाडी विरुद्ध श्री साई 11. सुंदरचा मटका चेंडू धावायचा आणि मात्र ओपनर पुन्हा पहिले परत. धाव संख्या होती ती एका षटकात सामर्थ्य 11 धावा. याची धाव होते तो 8 आणि आता मात्र 2 आणि अजून 12 घे. 12 बस आहे. मूर्ती लहान कीर्ती महान असा जय स्ट्राईकला येतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू जयसाठी. धाव संख्येत बरोबर धाव संख्येत 1 चेंडू 13 धावा. अजून दुसऱ्या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक. धावत राहण्याच्या बाहेर 2-2 चालेल. स्ट्राईकला येतोय जय. नॉन स्ट्राईकला आर्यन. पुढचा चेंडू जयसाठी. आणि हाता पण नैसर्गिक अडचण गोळा उडतोय. रनिंग ठेव ना भाई. पुन्हा 2 धावा. अरे रनिंग ठेव. धाव संख्येत बरोबर 2 चेंडू 15 धावा. अजून 4 चेंडू शिल्लक. सुंदर अशी फलंदाजी करतो तो जय. उंचीने जरी लहान असला तरी फलंदाजी मात्र घातक करतो. पुन्हा एकदा धाव संख्येत वर 3 चेंडू 17 धावा. आधुनिक षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आर्यन 3 चेंडू. स्ट्राईकला जय. चेंडू मात्र अडतोय. प्रयत्न पण काही हरकत नाही. आधी नकोच. ती मोठी घे. आणि ते पेडांकर. कशाला मारतोय. आणि आता मात्र झेलबाद. साई 11 आणि दोन्ही संघाचे संघटन लवकर येतो. काय पण मात्र घोषित स्वरूपात 1 धाव. धाव संख्येत वर होते. धाव संख्या होते 2 षटकात सामर्थ्यावर 19 धावा. आणि संघाकडून पहिले षटक घेऊन येतो तो यश यादव. स्ट्राईकला असणार आहे तो आदेश बांद्रे. पहिला चेंडू असू दे. बाहेर मागणं बोल नका. फिरवते आदेशसाठी. आणि आता मात्र किल्ले आदेश सारखा फलंदाज पुन्हा पहिल्यांमध्ये परततोय. चला आधीची धाव घेतो तो शुभम. यशचा 3रा चेंडू शुभम साठी. धाव संख्येत मात्र काही बदल होत नाही. यशचा 3रा चेंडू. डेरवनचा
गोलंदाज सुंदर फटका चेंडू मात्र हवेच्या पावल्या का होते आणि आता मात्र झेलबाद. आता आलेला फलंदाज पुन्हा एकदा तोडून परत धावसंख्या आता पुरवतो. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो यश यादव. हॅट्रिकचा चान्स असणार आहे. 3 चेंडू डॉट टाकले होते यशने. सुंदर फटका पावल्या का होते क्षेत्ररक्षण पत्राचा नो प्लस धावसंख्येत भरवते. धावसंख्येमध्ये 3 चेंडू 3 धावा. पुढच्या 3 आले टाकतो धावसंख्येत 3 चेंडू 3 धावा. सुंदरचा फटका आहे ढकला पावल्या काय होतंय. आर्यन मात्र क्षेत्ररक्षणाखाली. तिसरा घे चल. कमिटीच्या कार्यकर्त्यांनी एका ठिकाणी धावू नका. सगळीकडे जायचंय. सेंटरला कोण नाही तिकडं. धावसंख्या होते ती 4 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू 2 चेंडू पुन्हा एकदा याचा चेंडू. सुंदर फटका आहे. चेंडू मात्र हवेच्या पावल्या काय होतंय आणि आता मात्र झेलबाद. अजून एक धक्का बसतो होतो दैवली संघाला. आता मात्र धावसंख्या होते ती 5 चेंडू 6 धावा. अजून एक 14 धावांची आवश्यकता. सुंदरचा फटका आहे. चेंडू मात्र राहतोय घोषित स्वरूपात 1 धाव. पहिल्या फटका सांगतो धावसंख्या होते 7. अजून बाळूचा पहिला चेंडू 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. सुंदरचा फटका आहे. पहिला चेंडू मात्र डॉट जातोय. धावसंख्या दुसरा चेंडू याचा चेंडू मात्र हवेच्या पावल्या का होते डिक्लन घोषित स्वरूपात 1 धाव. धावसंख्या भर होते 8. अजूनही सामान्य 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. काहीच कठीण आणि सोपं असं आव्हान आहे ते देवली संघाला. 12 धावांची आवश्यकता. बाळूचा पुढला चेंडू आता मात्र सामन्यासाठी 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. त्याचा गरमागरमीचा सामना बाळूचा चेंडू डॉट आणि आता मात्र सुंदर फटका चेंडू काय होतंय मारून चांगलं